नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाता मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही आम्ही 2026 ची ऍडमिशन रिगार्डिंग जे काही अपडेट असेल त्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर आपण टाकू. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काउन्सिलिंग जॉईन केलेली नसेल किंवा काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचं असेल किंवा मार्गदर्शन घ्यायचं असेल, काय करायला पाहिजे, किती मार्क्स आहेत, कोणत्या पद्धतीने ऍडमिशन होईल, मेरिट थ्रू कसं होईल, तरी ऑफिसला नक्की व्हिजिट करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तिथे त्यांना कॉल करा स्टाफला, आणि काय आहे, कशा प्रोसेस होईल, कशा पद्धतीने ऍडमिशन होईल, तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तर आता तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल की तुमच्या सोबत आउट ऑफ स्टेट ऍडमिशन घेत असाल तर तुमच्या सोबतही होऊ शकतो फ्रॉड, तुमची होऊ शकते फसवणूक. तर आता आपण यावर सविस्तर बोलणार आहोत की काय होऊ शकते. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांची आणि पालकांची मला म्हणजे खूप दिवसापासून लास्ट इयरला असतील किंवा यावर्षी असतील, 2 वर्ष आधीपासून, बऱ्याच आधीपासून सुद्धा मला कॉल यायचे. पण काल असा मला एक कॉल आला किंवा काल असा एक कॉल आला मला, आणि अक्षरशः मला भेटायला सुद्धा आलेले होते ते, की विषय काय आहे एकदम समजून घ्या. आता तुम्ही अदर स्टेटमध्ये ऍडमिशन घेता, ओके, बाहेर राज्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेता, तर ऍडमिशन जेव्हा तुम्ही बाहेर घेता तर आता तुम्ही कोणावर तरी विश्वास करून तिथे ऍडमिशन घेता. बाहेर स्टेटचं तुम्हाला एवढं नॉलेज माहित नाही, ते अफिलिएटेड गव्हर्नमेंट अफिलिएटेड आहे का, एनसीएसएम ते परमिशन आहे का, कॉलेज चालू आहे का, जे काय आहे रँकिंगला कॉलेज आहे का, आणि कॉलेज जे आहे ते तुमचं गव्हर्नमेंट जे कोटा आहे त्या रूल्स रेग्युलेशन नुसार तुमचं ऍडमिशन होते का, हे मॅक्झिमम पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांनी याबद्दल कल्पना 100% असेल. पण मॅक्झिमम स्टुडंट असे असतील ज्यांना याबद्दल काहीही नॉलेज नाही, कोणीतरी कन्सल्टंट असतील किंवा कोणाच्या तरी रेफरन्सने तिथे ऍडमिशन घेतात. मग जर तिथे ऍडमिशन तुम्ही घेतात तर त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन काढणे हे म्हणजे योग्यच आहे. किंवा आता जर जवळचा रेफरन्स जर कोणाचा असेल तर विद्यार्थी आणि पॅरेंट्स कोणताही इन्फॉर्मेशन न करता भरोशावर विद्यार्थी पाठवतो. तर घटना अशी आहे की मी काही स्टेट आहेत, मी कोणत्या कॉलेजचं नाव घेणार नाही, पण काही कॉलेजेस आहेत जे की 2-2 वर्षापासून परीक्षा झालेल्या आहेत, एक्झाम झालेले आहेत, पण अजून रिझल्ट लागलेला नाही, किंवा 2-2 वर्ष झाले, 3-3 वर्षापासून त्यांना कॉलेजला अटेम्प्ट केलेले, कॉलेजला क्लासेस सुद्धा झालेले आहेत, पण काही विद्यार्थ्यांची जी आहे ती एक्झाम झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांची एक्झाम झालेली नाही. आणि काही विद्यार्थ्यांना आता अक्षरशः 1-1, 1.5-1.5 वर्ष तिथं कॉलेज केल्यानंतर सुद्धा कॉलेजमधून बाहेर काढून दिलेलं आहे. म्हणजे आता कॉलेजला परमिशन नाही आणि काही रिझन सांगितलं आणि आता तुम्ही तुमचे जा, जी काही फीस भरलेली होती, जे काही पेमेंट दिलेलं होतं ते सर्वपणे तुमचं गेलेलं आहे. पेमेंट पेक्षा फी पेक्षा सुद्धा महत्वाचं तुमचं जे वर्ष आहे, 2-3 वर्ष, 1 वर्ष, हे वर्ष सुद्धा व्यर्थ गेलेले आहेत. तर मग याला जिम्मेदार कोण, तर कसं आहे, तर याला जिम्मेदार कोणी नाही, याला जिम्मेदार स्वतः विद्यार्थी आणि पालक असतो, दुसरं कोणीही नाही. तर सर तुम्ही असं का बोलता, विद्यार्थी आणि पालक का, तर जो माझ्याकडे पॅरेंट्स आले होते ज्यांनी मला सर्व डिटेल्स एक्सप्लेन केलं, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं आहे, जर तुमचं ऍडमिशन ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा की आम्हाला अशा कॉलेजला का पाठवलं. जर तुम्ही ऍडमिशन केलं होतं तर तेव्हाच्या कॉलेजला परमिशन नव्हती, त्याच्यामुळं अजून आमची परीक्षा सुद्धा झालेली नाही, किंवा काही कॉलेजेस असतील तर याचा अजून रिझल्ट सुद्धा शो झालेला नाही, तर मग काय कारण आहेत. तर या सगळ्या गोष्टी मी त्याला विचारल्या, तर तेव्हा त्यांनी सांगितलं, सर आम्ही कोणत्याही कन्सल्टंट कडून गेलेलो नव्हतो, आम्ही एक ऑलरेडी त्या कॉलेजला माझ्या मित्राची मुलगी होती, कारण आमच्या गावातली मुलं होते, त्याच्यामुळं आम्ही रेफरन्सनी तिथे गेलो आणि आम्ही काहीही इन्क्वायरी केलेली नाही. तर हाच मी एकच उदाहरण नाही आहे, असं जसं बघा, एकच उदाहरण नाही, 2 ते 3 म्हणजे एक्झाम्पल आहेत की त्या 100 श्युरिटी आहेत की, किंवा आता माझा मित्रच आहे, त्यांनी त्याच्या मुलाचं ऍडमिशन तिथं केलेलं होतं आणि आता आम्हाला त्यांच्या रेफरन्सने ऍडमिशन घ्यायचं आहे. यावर्षी सुद्धा मला बऱ्याचशा इन्क्वायरी आल्या. तर मग सर बघा, लक्षात असू द्या, काही पॅरेंट जे आहेत ते जे चांगल्या लेवलचे पॅरेंट्स आहेत, ज्यांना याबद्दल नॉलेज आहे, ते प्रोफेशनल लेवलनी जातील. लक्षात ठेवा, आता तुम्ही कन्सल्टंट कडून जर गेलात तर त्याचं मी असं म्हणत नाही माझ्याकडूनच ऍडमिशन घ्या, कोणत्याही कन्सल्टंट कडून ऍडमिशन घ्या, पण प्रोफेशनल लेवलने घ्या. ठीक आहे, मान्य करू आपण की ते तुमचं ऍडमिशन करून देत आहे, तुमच्या सोबत येत आहे, सर्व प्रोसिजर करतात, त्यांची जी ऍप्लिकेबल फी असेल, जी काय प्रोफेशनल लेवलची फीस असेल, तर ती तुमची 100% फी घेतील. पण ते रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन असतील. जर तुम्हाला पुढे भविष्यात काही वाटले 4.5 वर्ष किंवा कॉलेजला परमिशन नाही, काही जर एनी वेळ काही असेल, तर तुम्ही त्याला बोलू शकता काउन्सिलरला, आणि त्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही ब्लेम करू शकता.
जर आता तुम्ही विद्यार्थी एखाद्या विद्यार्थ्याच्या किंवा एकदा काही पॅरेंट्सच्या जर तिथं काही ओळख असेल कॉलेजला, ओळख म्हणजे काहीच नाहीये, फक्त त्यांचं ऍडमिशन केलेलं असते आणि काही कॉलेज असे आहेत की ज्या कॉलेजचे शीट भरत नाही, तर त्या कॉलेजची थोडीशी पॅरेंट्सला काय सांगितलेलं असतं की ठीक आहे हम तुम्ही हे बघा जे काही बोलतो मी अदर स्टेट बद्दल बोलतो, हम तुम्ही इतना कमिशन देंगे, हे कोणाला सांगितलं जातं? विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सला. विद्यार्थ्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना सांगितलं जाते आणि तुम्हाला जो पहचान में लड़की हो स्टूडेंट हो तो वो भेजो. ओके, तर ह्या काही गोष्टी तिकडं सांगितलेल्या जातात आणि आपले जे काही पॅरेंट्स आहेत हे त्या लेवलला मार्केटिंग चालू करतात, कारण की काय लोभ आलेला असतो पैशाचा आणि त्या पद्धतीने मार्केटिंग करतात आणि जिथे नाही तिथं त्या कॉलेजला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्याला पाठवलं जातं. तर ही चूक तुम्ही मुळीच करू नका. मी स्पष्ट आताही सांगतो, माझ्याकडून ऍडमिशन करा असं म्हणत नाही, कोणत्याही कन्सल्टंट कडून करा, प्रोफेशनल लेवलला करा, त्याची इन्फॉर्मेशन घ्या, कॉलेज बद्दल सर्व डिटेलमध्ये डिटेल्स काढा आणि त्या पद्धतीने ऍडमिशन घ्या. कारण जसं काही विद्यार्थ्यांसोबत झालंय तसं तुमच्या सोबत व्हायला नको. काही स्टेट असे आहेत जिथं सर्व तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं वाटेल, कॉलेजेस सुद्धा चांगले आहेत, पण जर तसं परमिशन असेल, NCSM असेल किंवा त्यांची युनिव्हर्सिटी प्रॉब्लेम असेल, ह्या गोष्टी इंटर माहिती तुम्हाला नसतात. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, मी जरी कोणत्या विद्यार्थ्यांना जरी कॉलेजला पाठवतोय, सर्व त्याबद्दल नॉलेज बघून सर्व NCSM ला आहे का, युनिव्हर्सिटी लेवलला असेल किंवा तुमचं राऊंड थ्रू मिड थ्रू ऍडमिशन होईल का, कशा पद्धतीने होईल आणि तुमचं अलॉटमेंट लेटर येईल का, जनरेट होईल का, ह्या सगळ्या गोष्टीवर बघूनच मी सुद्धा ऍडमिशन करत असतो. तर कोणत्याही विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थ्याच्या पॅरेंट्सला बळी पडून ऍडमिशन घेऊ नका. हे मी तुम्हाला 10 वेळेस तेच सांगतोय. जरी घ्यायचं असेल, तुमचं जरी ओळख असेल त्यांची 100% तर घ्या, पण त्या कॉलेज बद्दल पूर्णपणे कल्पना घ्या आणि त्यानंतरच ऍडमिशन घ्या. ओके, जर खरंच व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि तुम्हाला जर कमीत कमी स्कोर असेल आणि ऍडमिशन करायचं असेल तर आपण सुद्धा अदर स्टेटला चांगल्या कॉलेजला, जिथं महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील अशा कॉलेजला ऍडमिशन करू. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.